पाहिजे. 14 गावं नवी मुंबई महापालिकेत राहिलीच पाहिजे. 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेत राहिलीच पाहिजे. गावं नवी मुंबई महापालिकेत राहिलीच पाहिजे. 14 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 गावं नवी मुंबई महापालिकेत राहिलीच पाहिजे. शासनाने मान्य केले की या 14 गावाला भरघोस निधी देण्याचं कबूल केलेले आहेत आणि 14 गावांचा नक्की विकास होईल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. श्रीकांत शिंदे यांच्याकरता त्यांनी ही गावं जी आहेत ती वगळली होती मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी, आणि त्यावेळी जर मी विरोध केला असता, नाराजी व्यक्त केली असती तर एक अपशकुन झाला असता. म्हणजे कुठेतरी त्यांना श्रीकांत शिंदे यांना त्या गावांमुळे ते पडले असते किंवा त्यांना मतदान झालं नसतं, अशा प्रकारे त्यांना सुचवायचं होतं का? असं काही नाही, कारण 14 गावाच्या विकास समितीचा आणि तिथल्या नागरिकांचा वर्षानुवर्ष या नवी मुंबईमध्ये बाबा आमची गावं घ्या आणि आमचा विकास करा, त्यामुळे त्या विकास समितीच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या माध्यमातून त्यावेळीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ही गावं घेण्यात आली आणि आम्ही विकास नक्की करू या गावांचा, अशी आम्हाला कबुली दिलेली आहे. पण ही 14 गावं जेव्हा वगळली त्यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष त्या ठिकाणी झाला होता. तुमचं म्हणणं आहे की ती गावं नवी मुंबई महानगरपालिकेत राहावी, गणेश नाईकांचं म्हणणं आहे की ती गावं जी आहेत ती नवी मुंबई महानगरपालिकेत वगळावी. आमचं स्वतःचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे, तिथल्या विकास समितीचं म्हणणं आहे की 14 गावं नवी मुंबईमध्ये राहावी आणि आमचा विकास व्हावा, अशी सर्वांची मागणी आहे. ज्या पद्धतीनं गणेश नाईक वेळोवेळी विरोध करतायत त्या ठिकाणी त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये दरबार देखील घेतला होता. आता ही गावं वगळावी, मी 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, ती ज्या पद्धतीने गणेश नाईक वक्तव्य करतात, कुठेतरी एकनाथ शिंदेना आव्हान करतायत ते नाही. आता ते त्यांचा विषय आहे, तो पहिलेचा विषय वेगळे होते, आताचे विषय वेगळे आहे. आता आपण सर्वजण आम्ही महायुतीच्या माध्यमातून कामं करतो आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही ही 14 गावांचा विकास करणार, एवढं नक्की आम्हाला माहिती आहे. तर हे होते राजेश मोरे आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीनं गणेश नाईक यांनी जे आंदोलन केलं होतं, ज्या पद्धतीनं या सगळ्या जे काल गणेश नाईकांनी विरोध केला होता त्या विरोधानंतर त्यांचा देखील शिवसेना देखील विरोध आहे आणि ठाणे जिल्ह्यातले आमदार आहेत त्या सर्व आमदारांनी इथं येऊन तो विरोध केलेला आहे आणि गणेश नाईक आता यावरती काय भूमिका मांडतात हे देखील पाहावं लागेल.